लक्षात होतं का नाही माहीत. 2 महिला इकडच्या नाही तिकडच्या भांडत होत्या रेल्वेत खिडकीवरून. बरं का बोलले बाबा, खिडकीवरून बांध कर खिडकी. नाही करणार, खिडकी बांध कर. का? गारठ नाही सहन होत मला. ती म्हणली उकाडा नाही सहन होत मला. एका खिडकीतून कसं मिटायचं? बांध कर खिडकी. नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझी आहे का? तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट बसली. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भरा प्रवासी उतरले. अण्णासाहेब पोलीस पळत आले. डोकं उठवलं दोघीनं. पोलीस आले. का भांडा मावशी? ते उकाडा सहन होत नाही म्हणून खिडकी उघडते साहेब. तुमचं काय म्हणणं आहे? गारठ सहन होत नाही लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता बोधले बाबा. त्यानं पोलीस इकडे साहेब काय दोघीचंही विनाकारण तुम्ही नका नादी लागू. का? आधे खिडकी बघा साहेब. पोलीस अण्णासाहेब खिडकीजवळ आला. खिडकीला काचच नाही. अरे उघडी ठेवली काय न बंद केली काय? विनाकारणची डोकेदुखी. याचं नाव वाद आहे. विठ्ठल आणि संताचं ठरलं आहे महाराज. वाद करायचा तरी देवासोबत, संवाद करायचा तरी देवासोबत. करिता स्वामी सवे वाद होय अधिकाधिक आनंद, होय अधिकाधिक आनंद, होय अधिकाधिक आनंद. करिता स्वामी सवे वाद अधिक आनंद, मस्त तयार झाले. हा वा, स्वाभिमान आहे आम्हाला. नाही तर ते पोटाशी पोट लावणारे भेटतात बरेच. योग्य प्रमाण दिलं. गौंडी वीट ठेवतं तितकं फिट झालं. पोटाशी पोट म्हणजे कीर्तन करता चाललं व्याख्यान. विते एवढे पोट केवढा बोबाटताय असा. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटचे येते सवे. यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. टाळकरण उचललं आज देतो पोट. याला पोटाशीन पोट म्हणतात. आपली वीट ठेवते गौंडी. ईट म्हणजे इथली नाही, इथून ईटवरून आलो आम्ही. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट झालं. करू स्वामी सवे वाद म्हणून शाबासकी. विठ्ठल परिणाम अधिकाधिक आनंद. त्यांच्या वादामध्येही प्रेम आहे. करू आवडीने. आणि बरे का बोधले बाबा, त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न होत होता भरतजी. आमच्या भजनानंही नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांच्या भांडणानं. हे जनाबाईचं भांडण तुम्हाला माहिती आहे. आता बाईचं त्यांचाच अभंग आहे. अरे विठ्या विठ्या मूळ माळच्या कार्ट्या तुही रानरणकी झाली सती सावित्री सुडाली आली तुझं गेलं मढ तुला पाहुणी काळ रड उभी राहुणी अंगणी शिव्या देती दाशी जणी. भजन आहे का हे? खरं सांगा, घरी गेल्यावर सांगा. विठ्या विठ्या मूळ माळच्या कार्ट्या तुझी रान रणकी झाली सती सावित्री चुडाल्याली तुझं गेलं मढन तुला पाहुणी काळ रडन उभी राहुणी अंगणी शिव्या देती दासी जणी. एवढ्या शिव्या घातल्या तरी जनाबाईला देव विसरत नव्हता. दळायला यायचा. पागल झाला. एक दिवस मी तिथंच होतो बरं का. हे चरित्र सांगता भरत महाराज. त्यांचा माझा आवडीचा विषय एकच आहे. आम्ही लहानपणी नामदेवाचाच गाथापाठ केला शाळेत असताना. म्हणून अभंगाचे अभंग. मी सहज विचारलं आमच्या अण्णासाहेबाला, काय म्हणे नामदेवराय चरित्र. म्हटलं आमच्या आवडीचा विषय. मग मी जनाबाई जाणतो आज. विठ्ठला ते जातं जरा जड चाललंय होतं. मग देवा ते जनाबाईला म्हणले देव जरा मग गाणं म्हणा. गाणं मी म्हणते देवा पण मागणं तुम्हाला म्हणावं लागेल. चालेल. हो ना. हां बाद झालं. हां मावशी थोडं आहे जात्यावरचं चाललं आहे आता. तुमच्याच पार्टीचं चालू आहे कार्यक्रम. म्हणा रुक्माई लक्ष ठेवून होती का आपला बुवा 9 ते 12 कुठं जातो रोज. पाळतवरच होती. बाहेर उभ्या राहिल्या आणि यांचं चाललं. म्हणा पांडुरंग माझा पिता
देवानं म्हणावं, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, रखमाबाई आमुची माता. मग देवानं म्हणावं, रखमाबाई आमुची माता. रखमाई आत आली, देवा वन्स मोर. काय मी अरे मी मम्मी आहे का तुमची? मग देवाच्या लक्षात आलं, वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला नाचावला भक्तीसी नाचावला भक्तीसी नाचावला भक्तीसी नाचावला जिच्या भक्तीनं जगाचा बाप वेडा झाला त्या जनाबाई. त्यांचं दाखवायला भांडण आहे, आतून भजन आहे. म्हणून संवाद असो की वाद असो देवासोबत. इथे संवाद आहे विठ्ठला शब्दावरून, इथून वाढलं आपलं. आता सांभाळी विठ्ठला आणि संवादात दोघं बोलतात बरं का. वादात सगळे दोघं बोलतात संवादात, पण एकाचं संपल्यावर सगळे एका वेळी बोलतात त्याचं नाव वाद. एकाचं संपलन दुसरं बोलतं हा संवाद. हा फरक लक्षात घ्या. म्हणून कौरव पांडवांचं बोलणं वाद आहे, कृष्ण अर्जुनाचं बोलणं बाद जमलं. आता उत्तर मिळालं म्हणजे बरं वाटते आपल्याला. कृष्ण अर्जुन संवादे, कौरव पांडव वादे. तो त्यांचा वाद आहे आणि यांचा संवाद आहे. याचं झालं की ते बोलतंय, हा संवाद आहे. म्हणून माय मेली बाप मेला, मला घडाय पाहू दे, हा जमते. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. आता जनाबाईचं बोलणं संपल्यावर देव म्हणले, माये गेली बापही गेला. हो देवा, आता तुम्ही मला स्वीकारा. आणि तुम्ही जर स्वीकारलं नाही ना, मला कोणी तुकडा सुद्धा वाढणार नाही. कारण तुम्ही जर माझा स्वीकार केला नाही विठ्ठला, तर मला कोणी तुकडा सुद्धा वाढणार नाही. कारण मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद मी तुझी दासी. ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी, पायापाशी ठाव द्यावा पायापाशी. तुम्ही जर स्वीकार केला नाही विठ्ठल्या, तर मला कोणी भाकरी सुद्धा देणार नाही. कारण भाकरी मिळवायसाठी सुद्धा अक्कल लागते. आणि तू मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद.
अरे याला नम्रता म्हणतात. मतिमंद तसं नसावं तसं म्हणावं बरं का बोधले महाराज. ही नम्रता आहे. पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम आणि मालकानं पंक्तीतून फिरावं. सावकाश जेव्हा बोधले बाबा, सावकाश जेव्हा भरत महाराज, सावकाश जेव्हा. गरिबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी आहे का बोधले महाराज? मी जर त्या पंक्तीत असतो तर म्हटलं असतं बोराडे अशी चटणी भाकरी 2 टाइम होऊ देत जा, आम्ही तयार आहे. अरे श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, तरी पंक्तीचा मालक म्हणतो गरिबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या अन्नदात्याची नम्रता आहे. एकानं चटणी भाकरीची पंगत घातली. हे नीट आहे का? वैशाख महिना निवडला बरं का बाबा. पंक्तीसाठी महिन्याची निवड केली. वैशाख, दुपारचे 2ची वेळ. माळ रानावर मंडप टाकला नाही. हिरव्या मिरच्याचा ठेचा, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही. बाजरीच्या भाकरी जाळून काढल्या. बिना मंडपात दुपारी 2 वाजता तापलेलं ऊन. माळ रानावर पंगत बसवली. प्यायला पाणी नाही. हिऱ्याच्या अंगठ्या बोटात घालून पंक्तीतून फिरतोय. चटणी भाकरी गोड करा. एवढ्या उन्हात बिना तेलाचं बिना मिठाचा हिरव्या मिरचा ठेचा गोड लागेल का? खरं सांगा. गोड करा. चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी गोड करा. त्याच गावचं एक गरम डोक्याचं पंक्तीला होतं. त्यानं पहिला घास घेतला हिरव्या मिरच्याच्या ठेचाचा. टेम्परेचर डबल झालं त्याचं. वरून ऊन तापल्यामुळे 4 पट झालं. तहान लागली, पाणी नाही, 8 पट वर गेलं. घामानं भिजलं पहिल्याच घासात. आणि हिऱ्याच्या अंगठ्यावाला आलं गोड करा. मग 16 पट झालं. लाल डोळे त्याचे, डोळ्याला धारा हिरव्या मिरच्या ठेचानं. गोड करा चटणी भाकरी. तुझ्या बापानं घातली होती का पंगत? अल्ले का माणसं मारायची होती तर रोगोरची बाटली प्रत्येकाच्या घरी आणून देता. आम्ही घरीच आत्महत्या केली असती. एवढं ऊन लेका. दुपारचे 2 वाजले. मंडप नाही, माय रानावर पंगत, हिरव्या मिरचा ठेचा, त्याच्यात तिखट, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही, प्यायला पाणी नाही. एवढ्या उन्हात एवढं हिरव्या मिरच्याचा ठेचा गोड लागतो का रे? म्हणजे पंगत चटणी भाकरीची असावी आणि गोड करा म्हणावी. मिष्टान्नाची पंगत असावी, गरिबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावी. याचं नाव नम्रता आहे. तसं जगाला ज्ञान देण्याची क्षमता ज्यांच्यात आहे तरी ते स्वतःला मतिमंद म्हणतात. ही संताची नम्रता आहे. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी. कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी. माझी कृपाने दे माय बापा, माझी कृपाने दे माय बापा, माय बापा, माझी कृपाने दे माय बापा. नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत. मितवानाथ अपराधी, मितवानाथ अपराधी, हे जवाना अपराधी,
तुझं आठविले आई कसे कृपानिधी माय बाबा माय बाबा माय बाबा कृपानिधी माय बाबा माय बाबा माय बाबा माझ्या कृपानिधी माय बाबा माय बाबा माय बाबा कृपानिधी माय बाबा माय बाबा नाही ऐकिले गायले गीत 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 नाही ऐकिले गायले आज सगळ्या अभंग डोळा पुढे आणा. बोधले बाबा नाही ऐकिले गायले गीत इकडे म्हणतात आणि तिकडे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे वाचे कृपानिधी माय बापा जीवे झाला चढ नेघे अवसान. हे विरुद्ध पहा तुम्ही. तिकडे इकडे वाचे कृपानिधी माय बापा आणि तिकडे जीवे झाला चढ नेघे अवसान ते पड. नाही ऐकेले गायले गीत दिनरजी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मी तर अनाथ. अनाथ कोणाला म्हणतात? अनाथ शब्दामध्ये 3 पद आहे. एक अ अधिक न अधिक अथ मग संधी होतो अनाथ. व्याकरण शास्त्राच्या नियमानुसार 2 सजाते स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो. त्याला दीर्घादेश संधी असे म्हणतात. वर्ष पहिले म्हणून न अधिक अथ याचा संधी नाथ होतो. काही म्हणतील न अधिक अथ तर नथ होईल ना महाराज. तिकडे नका डोकं चालू. भलते डोके नाही चालवायचे. इथं न अधिक अथ म्हणजे न मधला अ आहे. अ मधला अ आहे. 2 सजाते स्वर एका पुढे एक आल्यानंतर दीर्घ स्वर होतो. म्हणून अच्या पुढे अ आला. दीर्घ स्वर आ झाला. म्हणून नच्या पुढे कानाहून अनाथ झाला. नथ नाही. न अधिक अथ बरोबर नाथ. नचा अर्थ नाही न अथ म्हणजे प्रारंभ. ज्याचा प्रारंभ नाही काशीनाथ पाटील त्याला म्हणतात नाथ. आणि ज्याचा प्रारंभ आहे त्याला म्हणतात अनाथ. म्हणजे आपला प्रारंभ आहे. जन्मही सांगता येतो मृत्यूही सांगता येतो. प्रारंभही आहे शेवटही आहे. पण ज्याचा प्रारंभही नाही शेवटही नाही त्याला नाथ म्हणतात. नाथ. नाथ म्हणजे प्रारंभ नाही. अनाथ म्हणजे प्रारंभ आहे. मग तुकोबाराय म्हणतात अनाथ आहो मी. अनाथ म्हणजे ज्याचा प्रारंभ आहे. म्हणजे इकडे प्रारंभ आहे म्हणतात आणि इकडे स्वयंभू आई ते केले न हो. स्वयंभू आई ते केले न हो. स्वयंभू आई ते न केलं हो. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. आम्ही विधीचे जनिते. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. स्वयंभू आई ते केले आम्ही. स्वयंभू आई ते केले आम्ही. स्वयंभू आई ते केले आम्ही. हा केले ना हो असं आहे ते. केल्याने होत आहे रे असं नाही. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधी ब्रह्मदेवाला म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मदेव सुद्धा आमच्यापासून जन्माला आला. कशावरून? तुका विष्णू नाही तुझा. विष्णूच्या नाभीतून कमळ. कमळातून ब्रह्मदेव. या अर्थी विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले न हो. इकडे अनाथ. ही नम्रता. नम्रतेवर चालतो. अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद. आता जर तुकोबाराय स्वतःला मतिमंद म्हणतात आणि जर तुकाराम महाराज जर मतिमंद असते तर छातीला हात लावून म्हटलं असतं का वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. 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 हे राणी वाहावा भार माथा. हे राणी भावा भाल माथा. हे राणी भावा भाल माथा. हे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. हे राणी वाहावा
मतिमंद बुद्धी. जनाबाईच्या शब्दावरून इकडे गेलो आपण. तुकोबा म्हणतात मतिमंद बुद्धी. आणि जर मतिमंद असते तर छातीला हात लावून वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा येराणी व्हावा भार माता, याला म्हणतात नम्रता. तसं जनाबाईच्या या शब्दात नम्रता आहे. मतिमंद तुझी दासी. भरत महाराज, जनाबाई जर मतिमंद असती तर तिनं एवढे अभंग लिहिले असते का? 12.5 कोटी जनाईची वाणी. 12.5 कोटी जनाईची वाणी. 12.5 कोटी जनाई. 12.5 कोटी जनाईची वाणी. चक्रपाणी तिचा पाया. चक्रपाणी तिचा पाया. हो म्हणत जा. कारण तो आता सांगितलं भरत महाराज आणि सांगितल्यामुळे सांगण्याची गरज नाही, पण नुसता स्पर्श करून जातो. 100 कोटी अभंग लिहिणार प्रतिज्ञा केली. नामदेव रायाला देव म्हणले, अरे काहीतरी करून बसतो बाबा. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं एक शून्य कमी झालं महाराज. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगामध्ये, शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 राहिलं, मग अण्णासाहेब पुन्हा कमी झालं शून्य. द्वापारात 1,000 राहिलं, पुन्हा झालं शून्य कमी. आता 100 वर आलं. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की पांडुरंगा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग आम्ही कधी करायचे? है ना? 1,00,000 वर्षे सत्ययुगी 1,00,000 वर्षे आयुष्य, त्रेतायुगी 10,000 वर्षे आयुष्य, द्वापारी 1,000 वर्षे आयुष्य, कलियुगी 1 शेत. शेत म्हणजे वावर नाही, शेत म्हणजे 100. ही ओवी लक्षात आली ना? कृतयुगी 1,00,000 वर्षे आयुष्य, त्रेतायुगी 10,000 वर्षे आयुष्य, द्वापारी 1,000 वर्षे आयुष्य आणि कलियुगी 1 शेत. एवढंच नाही, प्राण जाण्याच्या क्रिया बदलल्या बोधले महाराज. कृतयुगी अस्थिगत प्राण, त्रेतायुगी रुधिर प्रवाही जाय निगुण, द्वापारी मांस नासल्या पावे मरण, कलियुगी अन्न न मिळता. भाकरी नाही मिळाली तर माणसं मरतात. आणि प्रतिज्ञा करतो 100 कोटी अभंगाची. कसं शक्य आहे का? आताची अवधी थोडी असे. आताची अवधी थोडी असे. आताची अवधी थोडी असे. होती आयुष्याची वृद्धी. होती आयुष्याची वृद्धी. होती आयुष्याची वृद्धी. होती आयुष्याची वृद्धी. थोडी असे. आपत्यावधी थोडी असे. त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं. तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी. बाकीचं माहित नाही. देवा प्रतिज्ञा केली हे खरं. आणि मग नामदेवासाठी देवानं सरस्वतीला प्रार्थना केली. भरत बाबा 4 दिवशी सांगे भीमा तेरी हरी बैसावे जिव्हागरी नामयाच्या. आणि मग सरस्वतीनं जिवेवर वास्तव्य केलं ना अभंग लिहायला सुरुवात केली. तरी पूर्ण होणार नाही म्हणून अख्खं घर अभंग लिहायला बसवलं. घर म्हणजे कपाट, गोदरेजचं, टी व्ही, कॉट, गादी हे घर नाही. घरातले माणसं जनाबाईसह 15 जण आहे. जनाबाईसह हे भरत बाबांनी सांगितलंच ना. राजा एक गुणाई दोही सासूना दामाना मादाना बाप लेखणारा विटा मादा कोणता चौले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साखराई चौकी सुनापाई नामयाच्या उबाईले की निंबाबाई बहिणी. झाले 14. बस सांगा कोणते कोणते. दामासेठ नामासेठ झाले बाप लेक दोघं. राजायन गोणाई सासा सुना 2 2 4. नारायण विठोबा महादेव न गोविंद्या 4 मुलं 4 4 8. चौघाचे झाले लग्न. लाडाईन गोडाई यसाई साखराई चौघे सुना आणि 12 हा जमलं. आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12 2 14. नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी, चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. हे जनाबाई 15वी आहे. 15वी आहे. त्याच अभंगात आहे ना 15वी. राजा आई गोणा ही दोघी सासू सुना दामाना मादाना बापले का नारा विठा मादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पुत्राचे लाडाई घोडाई यसाई साखराई चौघी सुना पाई नामयाच्या आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी वेडी पिशी जनी दासी त्याची. बस 15वी आहे. नाही तर ते 14 जन स्मरती हरी. सगळेचे सगळे अभंग लिहायला बसले. 54 कोटी अभंग प्रत्येक से कवित्व ते साच नामयाचे. 50 लक्ष अभंग रखबाईने केले. 1 लक्ष केले पांडुरंगे. 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा, प्रेमाचा रगडा, प्रेम लाडाई गोडाई यसाई साखराई 2.5 कोटी पायी केली त्यांनी.
आणि यामध्ये 12.5 कोटीचा वाटा जनाबाईचा आहे. 12.5 कोटी जनाईची वाणी. जे 12.5 कोटी अभंग लिहू शकते ती मतिमंद असेल का? आपलं कुठून वाढलंय लक्षात घ्या. हे विठ्ठलाजवळ नम्रता आहे. मतिमंद मी तुमची दासी, मतिमंद मी तुमची दासी, तुमची दासी, मतिमंद मी तुमची दासी. ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी, पायापाशी ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी. हे मतिमंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी. मतिमंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा आज तुम्ही जर स्वीकारलं नाही तर मला पोटाला भाकरी सुद्धा कोणी देणार नाही. ती सुद्धा अक्कल मला नाही देवा. मतिमंद मी तुझी दासी. पण नम्रता आहे. ठाव द्यावा पायापाशी. भरत महाराज वेळ सांगा मला. 9:30 संपण्याची वेळ. नाही मला माहिती आहे उगाच आहे. नाही हे अरे हे वन्स मोर आमच्या बोधले बाबाला माहिती आहे. आता 70 चालू आहे माझं, पण वन्स मोरच चालू आहे. अजून कंटाळलं नाही. आणि 3 कीर्तनं. सकाळचं एक रामेश्वरला रामायण चालू आहे कराड साहेबाच्या गावाला 2 ते 5. तसाच बसलो गाडीत. यांना लघवीला इथं गिरवली फाट्यावर उतरवलं. म्हटलं 7:30ला भजन सुरू झालंच पाहिजे. तो लाड नाही चालत. ठीक आहे. त्यांचे आमचे अगदी निकटचे संबंध आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात. माझी आई वारली तर बाबा घरी हजर. मलाही कळलं की आबाई गेल्या ना हजर. संबंध आहे. त्याच्यामुळे ते हक्काने सांगतात. पुढारी अण्णासाहेब तिकडून फोन करतात. गिरवली फाटा लागेल नंतर इट लागेल. मजा आहे. ते बरेच 10-15 वर्षापूर्वी अण्णासाहेब म्हणायचे. अण्णासाहेब आला तेव्हा 12 वर्षाचा होता. मला म्हटलं 85-90चा असेल अण्णासाहेब. मजा आहे. रामचंद्र बाबा बोधले यांना वैकुंठात आनंद होत असेल की आमच्या लेकरांनी ही सर्व परिसरात हा परमार्थ सुरू केला तो बोधले बाबांनी. म्हणून पांडुरंगासारखी श्रद्धा इकडच्या लोकांची बोधले बाबावर. आणि आमच्या प्रकाश बाबांनी त्यांच्या श्रद्धेचा आदर केला. कधी कुठे केव्हाही बोलवा तरी बाबा हजर असतात. हा ऋणानुबंध आहे. म्हणजे केवढा समाज. माझंही डोकं चालत नाही. रामायणापेक्षा जास्त दिसते हा समाज. अण्णासाहेब तेव्हा कमी होता रामायणाला. दुपारची वेळ होती आणि ते ज्वारीचं काढणं वगैरे सुरू होतं तेव्हा नेमकं त्या वेळेला होतं रामायण. ठीक आहे. पाहू एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. स्टेजवर जा. अरे हो हे एवढं तुला 3 खून माफ आहे. स्टेजवर एवढं मिळत नाही. अरे टाटा बिर्ला नाही आनंद आहे. शाबास शाबास. वैकुंठवासी रामचंद्र महाराज बोधले यांच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की तुमच्या माळेवाडीची लेकरांनी केवढा मोठा परमार्थ केला. एवढं. आणि उद्या पहिल्या पानावर येऊ द्या बाबा. पहिल्या पानावर पेपरला येऊ द्या. तो छापत नसेल तर अण्णासाहेबाकडून पैसे घ्या. आणि एवढा फोटो सप्ताहातला माळेवाडीच्या. मग कळू द्या शहरातल्या लोकांना. छोट्या छोट्या वाड्या केवढाले कार्यक्रम करतात. एवढा तुमच्या मुंबईत नाही अण्णासाहेब. मुंबईत नाही एवढा हा आनंद. आणि तुम्हालाही अनुभव असेल. हे जन्मभूमी आहे. पोट भरायला कुठेही जा. मुंबईत तुम्हाला टाटा बिर्ला भेटल, पण माळेवाडीच्या फाटक्या कपड्यावाल्याच्या भेटीत जो आनंद आहे तो मुंबईच्या टाटा बिर्लाच्या भेटीत नाही. मरेपर्यंत या जन्मी आपल्या जन्मभूमीला विसरू नका. अरे हात वर करा.
हो ना, बरं आहे, त्यांना वाटलं बरं जमलं. एका तालात विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एक मिनिट थांबा. हा, टाळ वाजू नका. एक मिनिट. हात वर, हात वर. हा, टाळी. नुसते हात नाही वर, हात सर. शाबास. आम्हा बोलू नका, बोलू नका कोणी, बोलू नका कोणी. एक ताकद लावा. एक. हा, एक. एवढं घे, टाटा बिरलाल नाही. एक एक. हे मुंबईला दाखवा तुम्ही नेऊन. माळवाडीच होते म्हणा आमच्या. चाल द्या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी गवला हरी ढोल तारा भगवान रे हरे महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. लोक महाराज की जय. हवा 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 हवा. कारण गाड्या उतारायला लागल्या. अण्णासाहेब फक्त ब्रेकवर उभी आहे गाडी. ब्रेक काढला, डायरेक्ट पत्र्याच्या शेडमध्ये. शेड माहिती आहे ना तुम्हाला? बस लवकरात लवकर तो योग यावा आणि तो खरोखर सुवर्ण महोत्सव 750 वर्षाचा कशाला म्हणतात तो इतिहास झाला पाहिजे. हा, त्याकरता अख्खा तुमचा वारकरी मावळा तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. एवढे उभे आहे की पंक्ती नाही म्हणावं लागते. पुढच्या वर्षी तुमची, यंदाच्या संपल्या असं झालंय ते. ते त्यांना बरोबर जमते बुवा. त्यांचं आडनाव बोधले. मोठा सप्ताह करायच्यावर ते श्रीमंत शोधले. ते त्यांनाच माहिती आहे यांचे मन कशाने वेधले. आणि त्याला म्हणतात बोधले. बरोबर बरोबर शोधतात. ते दुसऱ्याला नाही जमत रे भाऊ. आम्ही तिथे 2 तास करू शकतो, पण ते 7 दिवस ते बाबाच जाणं. कारण ते असं आहे ना, म्हणजे आम्हाला म्हणा उठ आमचं. त्याच्यामुळे माझ्याजवळ कोणी येत नाही. बाबाच्या मांडीवर कोणी लाट ठेवू द्या. बरं आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. काय बरं. हे त्यांच्या वंशाची परंपरा आहे. रागावणं नाही. मी तर नाही पाहिलं आयुष्यात. मी कितीदा रागावलं असेल त्यांच्यावर, कितीदा. पण त्यांचं बरं आहे, बरं आहे, बरं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जन्मभर सोडू शकत नाही का. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. काय करा. एका एकाला काय देतय भगवंत. जे कोणाला दिलं नाही ते बोधले बाबाला दिलं. विठ्ठल अण्णासाहेब मजा आहे. अरे काय करायचं आहे. खेळी मेळी गदारोळी आनंद लुटायचा आपल्याला. काय काळ भोगला आपण 2 वर्षे कोरोनाचा. लेकाच्या प्रेताला बाप नव्हता महाराज. एकुलता एक लेक. बापाच्या प्रेत यात्रेला मुलगा नाही. कुलप लागली विठ्ठलराव घराला. काही काही 7 डेड बॉड्या अण्णासाहेब एका चितेवर पेटवल्या. मुलगा जायचा ना प्रकाशजी, मुलगा जायचा, डॉक्टरच्या पाया पडायचा. डॉक्टर साहेब पाया पडतो मी, तुमचा नियम आहे तर डेड बॉडी नका देऊ, पण इस्टेट खातो. एकुलता एक आहे, बाप आहे माझा. फक्त एकदा बापाचं तोंड पाहू द्यावं डॉक्टर. तरी दाखवत नव्हते हो, तरी दाखवत नव्हते. असा काळ भोगला. मी का वेळ घेतली. अजून एवढेच सप्ते करायचे आहे. आपल्यावर कोरोनाची केवढी कृपा आहे अण्णासाहेब. पुन्हा आपल्या भेटी होऊ दिल्या. काहीच घेऊन जायचं नाही ना.
बस एकमेकावर शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड प्रेम करा, काही घेऊन जायचं नाही. महाराज खरंच बोलले तुम्ही. का आता देवाशिवाय कोण नाही आम्हाला. बरोबर. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू, नको मजसी अभेरू. आणि तू जर स्वीकार केला नाही तर मला पोटाला तुकडा कोणी देणार नाही. का तेवढी अक्कल नाही ना देवा. मतिमंद इथपर्यंत आलो. पोट भरायची अक्कल नाही मला. मतिमंद मी तुझी दासी. मग ठाव द्यावा पायापाशी. जणे 9:15 झाले. ठाव द्यावा पायापासी सांभाळी विठ्ठला. आणि ठाव देवा पायापासी सांभाळी विठ्ठला. एवढा मलाच आग्रह का करतेस? याचं कारण आहे देवा. तुझं वीणा सखे कोरा, तुझं वीणा सखे कोरा, तुझं करील संरक्षण. माझे करील संरक्षण, माझे करील अरे पार 9:15 झाले. जणे सांभाळी विठ्ठला ठाव द्यावा पायापाशी. सांभाळी विठ्ठला ठाव द्यावा पायापाशी. काय कारण? त्याचं कारण तुझं विन सके कोण, माझे करील संरक्षण. तुझ्याशिवाय मला कोण आहे देवा. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सखा आपण लक्षात घ्या. हे सखे आहे पण हे इथपर्यंतच असतात. जास्तीत जास्त स्मशानभूमीत पोचवेपर्यंत. इष्टमित्र सजन सखे ही सखेच आहे ना. सखे ते तिथपर्यंतच आहे सखे. एक संवाद इथे सखा शब्दासाठी सांगतो बोधले बाबा. ते जीवाचा आणि देहाचा संवाद आहे. जीव जाण्याचा प्रयत्न करतो की नाही तेव्हा शरीर धरून ठेवतं. आपण म्हणतो ना 7 तास डाले खाली टाकलं अजून मरत नाही, अजून मरत नाही, खाली टाकलं अजून मरत नाही, प्राण जात नाही. तेव्हा दोघाचा संवाद चाललेला असतो. अरे इतक्या वर्षाचं नातं असते दोघाचं. त्याच्या इतकं प्रेम एकमेकावर करणारं जगात कोणी नाही. बाकीच्याला किती बाता मारू द्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. नाही, खरं प्रेम दोघाचं एकमेकावर आहे, देहाचं आणि जीवाचं. देहाला काटा बोचला व्यथा जीवाला. तुम्हाला काटा बोचला तर बायको नाही रडत, शरीर रडतं. हे प्रेम सांगतो.
पायी काटा नेहटे. हा बस आलं उत्तर. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम. सगळे राहतील बाजूला. आता तुम्ही एवढं प्रेम आहे, दोघंही आले की नाही? कोण दोघं? तुमचा देह आणि तुमचा जीव. आणि अण्णासाहेब, शरीर मुंबईला आहे का जीव मुंबईला आहे? और जिथे जाईल तिथे जीव शरीराची प्रीत, दोघे एक रूपे वर्तत, घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघास. एवढे दोघाचे सख्यत्व मी सख्यासाठी सांगतो. हे सख्यत्व. तुझं विन सखे कोण? याच्यावर शुद्धीवर राहा फक्त. आपलं काय चाललं? एवढे दोघाचे सख्यत्व. कोणाचं? जीवाचं आणि शरीराचं. किती सख्यत्व? फासावर जायच्या वेळेला सुद्धा बोधले बाबा दोघं असतात. याकूब मेमनला फाशी आमच्या नागपूरला झाली. याकूब मेमन, त्याचा सगळा परिवार मुंबईला होता, पण फासावर जाताना दोघं जण गेले. कोण? त्याचा देह आणि त्याचा जीव. शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही एकमेकाला. एवढे दोघांचे सख्यत्व. चालत असता प्रेम प्रीत, काळे येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला. मग जीव जाण्याचा प्रयत्न करतो. काया बोले हो रडून. ते रडतंय शरीर, आपल्याला कळत नाही. हे बाकीचे नाते गोते भोवताल बसतात, नाकाला कापूस लावू लावू बेजार होतात. कापूस उडतोय, वैतागून जातात. ते अजून कापूस कसा उडतो, का मरत नाही? त्यांचं ते चालू असतं. जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा. का? 70 वर्षे ज्या बंगल्यात राहिलो, तू गेल्याबरोबर 7 तास मला बंगल्यात ठेवणार नाही. काढा काढा म्हणती काढा काढा म्हणती झाला भुईवार. काढा काढा म्हणते याचे झाला भूमिवार. स्वजन स्वगोत्र भजन काढा काढा म्हणते याचे झाला भूमिवार. काढा काढा म्हणते याचे झाला भूमिवार. काढा काढा म्हणती झाला भुईवार. स्वजन सोगोत्र सारे करी ते विचार. काढा काढा म्हणते असी झाला भूमिभार. जाऊ नको, जाऊ नको जीवा. जीव म्हणला लेगा, मला काही गरज होती का रे? तुझ्या नादानं 70 वर्षे याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी केलं. तुझा बाप भोगल का? एवढे बोलून जीवानं काया तेजुनी केले गमन. तरी तरी देह म्हणतो थांब थांब थांब. एक शेवटचं बोलतोय. तू गेल्याबरोबर माझं नाव नाही घेणार कोणी. मग अवघे मनतील पडले प्रेत. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा, नाव घेत नाही. डेड बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात? पुण्याला मेलं ना, अमुक अमुक कुठपर्यंत आले असं कोणी म्हणतंय? डेड बॉडी कुठपर्यंत आली? डेड बॉडी कुठपर्यंत आली? आत्ता जमतेम पुण्याहून निघाली. बाप रे, 5-6 तास लागणार आहे. चला उद्या येऊ सकाळी. डेड बॉडी. अवघे मनतील पडले प्रेत. जीव गेला की त्याचं नाव डेड बॉडी. आणि हे मी कोणाचा मामा, कोणाचा काका, कोणाचा पती, कोणाचा दीर, कोणाचा आजोबा, कोणाचा, हे सगळे संबंध कशामुळे? तुझ्या माझ्या संगती करून जीव म्हणतो सखे लागती विश्वजन. तुझ्यामुळे हे सखे आहे. आणि हे सखे पत्र्याच्या शेडपर्यंत आहे. जोवरी बसती मसन खोई, तोरी सांगती वैराग्य नवाई. घरी आल्या पाही शून्य झाला परमार्थ. आराम कहे सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. गर्दी पेटवणाऱ्याची असते, पेटावं लागतं एकट्याला.
म्हणून शेवटच्या वेळी उपयोगाला येणारा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. म्हणून तुझं विन सखे कोण, तुझ्यापेक्षा माझा सखा कोण आहे. आणि संतांनी देवाला सखा म्हटलंय, सर्वांना माहिती आहे. जनाबाईनं एवढं भांडण केलं, आता झाली वेळ संपली, 4 मिनिट आहे. जनाबाईनं एवढं भांडण केलं बोधले बाबा, तरी जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला. गरम झालं तर गार होतावं देवानं, गार असेल तर गरम होतावं. तुळशीचे बनी जणी उकलीत होती वेणी, जनाबाईला वेणी फणी करून द्यावी. आणि जनाबाईनं पुन्हा अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगेलो